हॅलो मैत्रिणींनो, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपण आज बघणार आहोत की आपण एकाच वेळी एकाच मापाचे 2 ते 3 ब्लाउज सोबत कसे कट करायचे आहे। आता हे बघा, माझ्याकडे हे 2 ब्लाउज पीस आहे। आता हे बिना अस्तरचे ब्लाउज आहे, तर तुम्ही अस्तरचेही असेच कट करू शकता। आता हे माझ्याकडे बिना अस्तरचे आहे, म्हणजे सिंगल ब्लाउज पीस आहे, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे की एकाच वेळी कसे कट करायचे दोन्ही। एक आहे माझं वरचं जे आहे ते ब्लॅक कलर आणि खालचं आहे ग्रीन कलरचं। आता मी हे पहिले मेजरमेंट काढून घेतलेलं होतं की जे आपल्याला एक सोबत तुम्ही तीनही करू शकता, पण काय होतं मी डायरेक्टली माझी कटिंग जी आहे ती कपड्यांवरती आहे, तर प्रत्येक वेळेस तीनही कपडे सोबत इकडचे तिकडे टाकल्यापेक्षा एकदा मी पहिले कटिंग करून घेतलेली आहे एक सिंगल ब्लाउजची, आणि ते दोन्हीवर सोबत टाकते। याच्यामध्ये तुम्हाला अजून एकही ॲड करायचं असेल, म्हणजे 2 3 4 5 ब्लाऊजसुद्धा ॲड करायचे असेल तर तुम्ही तसे करू शकता। आता माझ्याकडे ही जी पहिली कटिंग केलेली होती पहिल्या ब्लाऊजच्या मेजरमेंटची 4 टक्सचं ब्लाऊज आहे विथ क्रॉस पट्टी, तुम्ही त्याच्यावर ठेवून कट करू शकता। इथे थोडंसं माझ्याकडनं मध्ये पाण्याचा डाग लागलेला आहे हाताला, तर त्याच्यामुळे ते थोडंसं डार्क ब्लॅक सारखंच दिसतंय। तर आता मी हे पूर्ण टाकते। आता क्रॉस पट्टीला माझी आता आपल्याला जे आहे अस्तरचं टाकते त्यावेळेस तुम्ही इथे क्रॉस पट्टी टाकू शकता, कारण आपल्याला अस्तरच्या वेळेस अस्तरची एक क्रॉस पट्टी आणि मेन फॅब्रिकची एक क्रॉस पट्टी असं असतं। मी तुम्हाला एक फक्त दाखवते आहे। आता हे सिंगल ब्लाऊज पीस असल्यामुळे मला डबल क्रॉस पट्टी लागते, म्हणजे ही अखंड भेटली तर एक चांगलंच, हे नाही भेटत तर मग मी त्यावेळेस 4 क्रॉस पट्टी घेऊ शकते। आता मला इथे सिंगल क्रॉस पट्टी भेटती, म्हणजे एक अखंडवाली एक क्रॉस पट्टी भेटती, तर ती मी अशी ओपन करून टाकणार आहे की बघणार अंदाज की भेटत म्हणजे जागा बसते की नाही। ती इथे माझी बरोबर क्रॉस पट्टी बसते, तर आपण पूर्ण मी सध्या हिला अशीच ठेवते तुम्हाला दाखवण्यासाठी। इथे थोडासा कपडा कमी होता मला अलीकडे, पण ऑलरेडी म्हणजे तेवढी क्रॉस पट्टी मला बसून जाते व्यवस्थित, तर मी ही सध्या बाजूला ठेवते। आपण क्रॉस पट्टीची कटिंग नंतर करणार आहोत। तर आपण आता जसं वरचं ठेवलेलं होतं सेम याच्यामध्ये तुम्हाला काही वाढवायचं नाही आहे, म्हणजे एक्स्ट्रा मार्जिन वगैरे असं काही नाही, ॲक्युरेट जसं वरचा कपडा आहे तसंच ठेवून कट करून घ्यायचं आहे। बॅक साईड असो या क्रॉस पट्टी किंवा मग फ्रंट साईड 4 टक्स वगैरे काही स्लीव्जमध्ये पण। आता स्लीव्जमध्ये जरी तुमचे जॉईंट असेल तर तुम्हाला ते जॉईंट ठेवून पण ॲज इट इज कट करायचे आहे, जसे आहे तसेच। त्याच्यानंतर मी आता हे स्लीव्ज कट करून घेते आहे की माझी जशी होत्या तसेच कट करून घेतलेले आहे मी। जर तुम्हाला याच्यात वाढ व्हायचं असेल तर तुम्हाला जर हाईट वाढवायची असेल तर तुम्ही स्लीव्ज थोडीशी वरती करून खाली हाईट वाढून जाते, त्याच्यामध्ये एवढं काही हार्ड राहत नाही। स्लीव्जची हाईट वाढवायची असेल, शेप वगैरे आपला सेम येऊन जातो, आणि जर नसेल वाढवायची तर तुम्ही जशाच तसे ठेवू शकता। आपण कट करून घेतोय ॲज इट इज जसं आहे तसं सेम। मी बॅक साईड पण, जर तुम्हाला याच्यामध्ये नेक पण टाकून करायचं असेल, आता मला थोडंसं एकाला स्क्वेअर नेक एकाला राऊंड नेक बनवायचे आहेत म्हणून मी नेक कट करत नाही आहे। जर तुम्हाला एकच नेक बनवायचा असेल राऊंडवाला शेप, तर तुम्ही नेक पण सोबतच कट करून घेता येता। त्याच्यानंतर आपण हा फ्रंटवाला नेक असल्यामुळे मी फ्रंटवाला नेक राऊंडच असल्यामुळे तो सोबतच कट करून घेते, तो पण मी म्हणजे जसं आहे तसंच कट केलं आहे, काही कमी जास्त वगैरे काहीच नाही। आता क्रॉस पट्टी कट करायची आहे, जी योगपट्टी म्हणतात त्याला, त्याच्यासाठी मला जी आहे ती पूर्ण एवढी भेटती आहे। तर आता आपण ह्यावेळेस एक तर शेप व्यवस्थित करून घेऊया आपण। आता ही जी आहे क्रॉस पट्टी सिंगल क्रॉस पट्टी असल्यामुळे आपण हिला फोल्ड करून सुद्धा कट करू शकतो। आता मी हा भाग फोल्ड केलेला आहे, आणि म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी मला सिंगल 2 क्रॉस पट्ट्या निघत आहे, म्हणजे दोन्ही साईडच्या दोन्हीतून जात आहे। आता मी ही जी वरची टाकली ती पण फोल्ड करूनच टाकली, पहिले सिंगल घ्यायची होती ती मी ओपन करून ठेवलेली होती, आता मी फोल्डमध्ये घेते तर ती पण मी फोल्ड करून टाकलेली। अशा पद्धतीने आपल्या क्रॉस पट्ट्याही निघालेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता की ती इझिली हे झालेलं आहे की अगदी कमी वेळेमध्ये माझे 2 ब्लाऊज कट झाले। तुम्ही इथे 3 4 5 असेही करू शकता। आता मी पूर्ण ब्लाऊज एक एक आपल्याला बाजूला करायचे आहे, जे वेगवेगळे कलर आहेत ते। आता मी क्रॉस पट्ट्या ठेवलेल्या आहेत बाजूला, तर आपण स्लीव्ज पूर्ण ते बाजूला करून घेऊया। स्लीव्ज बॅक साईड फ्रंट साईड क्रॉस पट्टी वगैरे तर आपल्याला अशा बाजूबाजूला करून घ्यायची। ही माझं जे आहे थोडासा ग्रीन कलर टाईप आहे, एकदम डार्क ग्रीनमधला आहे, तर तो मी एकदा बाजूला करून घेते। तुम्हाला पूर्ण दाखवते की हे फ्रंट साईड बॅक साईड क्रॉस पट्टी आणि त्याच्यानंतर स्लीव्ज। हा झाला एक ब्लाऊज पूर्ण। तुम्हाला हात धाग्याने वगैरे कशाने किंवा कपड्याच्या याने पण तुम्ही बांधून ठेवू शकता, की नंतर म्हणजे इकडे तिकडे जायला नको आहे। तुमचे एक्स्ट्राचे जे कपडे आहे तुम्ही ते पण त्यातच टाकून
घेऊ शकता की जेव्हा स्टिचिंगला म्हणजे आता लगेच स्टिचिंगला करताय असं नाही, पण मग जेव्हा तुम्ही उद्या परवा स्टिचिंग करणार असाल की तुमचे एक्स्ट्राचेही कपडे इकडे तिकडे जायला नको. स्टिचिंगच्या फील्डमध्ये कपडे तर लास्टपर्यंत पाहिजेच असतात. तर मी हे पूर्ण ब्लॅक कलर पण करून घेते आहे आणि उरलेला एक ग्रीन आहे, फ्रेश ग्रीन आहे एकदम, तर तो पण मी वेगवेगळा करून घेते. तर माझे असे 3 ब्लाऊज पीस रेडी झालेले आहेत, सिंगल जे आहे ते. आता तुम्ही अस्तरचंही सेम करू शकता. अस्तर पूर्ण एकमेकावर ठेवून 4 ते 5 अस्तर तुम्ही सोबत कट करू शकता. त्याच्यानंतर सिंगल जे ब्लाऊज पीस आहे तेही तुम्ही ॲज इट म्हणजे जर कपडा सेम असेल तर तुम्ही तेही सोबत कट करू शकता. पण वरचे जे मेन फॅब्रिक असते त्याचा कपडा थोडासा वेगवेगळा येतो, काहींचा जाड येतो किंवा मग सिंथेटिकवाला येतो, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो. पण अस्तर तर तुम्ही सोबत कट करून घेऊ शकता. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फ्रेंडला शेअर करा. थँक्यू.